अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कहीं पे चोरी, कहीं पे डाका, ब्रेकिंग न्यूज में बगुन टाका, मंत्री मौजी पाड़े का काका, न्यूज अपनी चटपटा पटाका, पटा पटाखा पटा पटाखा। खबर दर खबर पहुँचे आपके घर, देखे न्यूज ये पूरा शहर। News, reviews and interviews, fresh and hot, without excuse. Without excuse, without excuse. So tune in, keep watching. पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कोणार्क, अपना शहर अपनी बात। नमस्कार, मी मेघना घाग. कोणार्क अपना शहर अपनी बातेच्या आजच्या मराठी एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग नजर टाकूया शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक एवं आर्थिक घडामोडींवर. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर महानगरपालिकेची सर्वसामान्य महासभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेचा बजेट 2019 व 20 सादर करण्यात आला. नेमके कोणकोणते मुद्दे यावेळेस महासभेत मांडण्यात आले त्यासाठी जाणून घेऊयात सविस्तर बातमी. हमारे पास जो स्कूल्स हैं, हम अपने स्कूल्स को सेमी इंग्लिश स्कूल बनाने का प्रयास करेंगे, जिसमें है अभी हमारे पास 5th से अप टू 7th स्टैंडर्ड के स्कूल्स हैं, बट जो बच्चे 7th स्टैंडर्ड के बाद आगे जाते हैं उनको एडमिशन मिलना बड़ा मुश्किल होता है, तो हम लोग उसको 7th से 10th तक करेंगे। और उसके बाद जो अभी न्यू टेक्नोलॉजी आ गई है, हमारे बच्चों के पास टैब्स मिलते हैं स्कूल में, तो हमारे यूएमसी के बच्चे क्यों पीछे रह जाएं, उनको भी हम न्यू टेक्नोलॉजी के तहत 5th स्टैंडर्ड से 10th स्टैंडर्ड तक बच्चों को टैब्स देंगे। हर साल का समाज का सिंधु मेला का प्रोग्राम हम लोग करते थे। पहले साल में हमें महानगर पालिका ने सेंक्शन करके बजट दिया था, जो हमने जो प्रोग्राम किया था महानगर पालिका की अनुमति से, लेकिन इस साल के उसमें नहीं रखा है तरतूब। तो मेरी महापौर से, आयुक्त साहब से, स्टैंडिंग कमेटी चेयरमैन से विनती है कि इस साल के लिए हमारे 2 प्रोग्राम होते हैं, वेकेशन में हम लोग करते हैं, तो 20 लाख की तरतूब की जाए। इस बजट में कुछ कमियां हैं, वो दिखाने का काम मैं कर रहा हूँ, जिसमें मुझे दिखाई नहीं दे रहा, अगर हो तो आप बताइए। इस शहर की सुरक्षा व्यवस्था, इस शहर में जो बढ़ते हुए क्राइम है, उस क्राइम के ऊपर नजर रखने के लिए हर शहर में तीसरी आंख सीसीटीव्ही कॅमेरा की प्रोव्हिजन की आहे। मला वाटतं आयुक्त साहेब आपल्या या बजेट मध्ये कुठे पण सुरक्षा व्यवस्था करण्याकरता स्टेशन परिसर, चौक या ठिकाणी आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली तिथे तरतूद केलेली आहे, परंतु सीसीटीव्ही कॅमेरा हे आता आवश्यक आहे। जसं वायफायची तरतूद आपण ठेवलेली आहे, त्या पद्धति महापौर मैडम जी आपके कार्यकाल में सब जगह पे सीसीटीवी कैमरा की भी तरतूद होनी चाहिए। ई टॉयलेट के लिए अगर अपन 10-15 करोड़ रुपए के अगर अपन प्राविधान रखें, तो आने वाले दिनों में इस व्यापारी शहर में साहेब ई टॉयलेट जर का असेल तर त्याचा आपल्याला उपयोग या आपल्या शहराची सुंदरता वाढवण्याकरता आणि स्वच्छतेकरता आपल्याला जरूर होईल। स्वच्छ भारत अभियानावरती जास्त लक्ष केंद्रित केलं होतं। मला असं वाटलं की ह्या शहरामध्ये खूप चांगले चौक आहेत, पण त्याला डेव्हलप करण्याची गरज आहे, म्हणून आपण 22 चौकाचं नूतनीकरण घेतलेलं आहे। 2-4 चौक झालेले आहेत, बाकीचे चौक मला वाटतं मार्च अखेरपर्यंत पूर्ण होतील, मला अशी अपेक्षा आहे। त्याच्यानंतर जम्मू परसवाली साहेबांच्या वार्डामध्ये मला वाटतं मुकुंदनगर मधले आपण 380 घरांचा प्रस्ताव आणि बोडारे साहेबांच्या वार्डामधले संतोष नगर 1 आणि 2 एक 700 घराचा आणि एक प्रस्ताव आहे 361 घरांचा, असे म्हणून 1400 घरांचा प्रस्ताव इथल्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरीच्या मीटिंग मध्ये मंजुरी मिळाली। त्याच्यानंतर माननीय मुख्य सचिव साहेबांच्या मीटिंग मध्ये मंजुरी मिळाली आणि काल दिल्लीला बैठक झाली, परंतु इलेक्शनच्या अगोदरचं वर्ष असल्या कारणाने तिथं बरीच मारामारी झालेली आहे। म्हणजे मला 100, तुला 200, ह्याला 1000, त्याला 2000 असं घडलेलं आहे। त्याच्यामुळे आज आपल्याला आपले नेमके किती घर मंजूर झाले
तर ह्याचा आणि मला 100% खात्री आहे आपण एवढा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आता मी आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की बजेट आपण बनवतो म्हणजे नेमकं काय करतो की 1900 म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 95च्या कलमानुसार आयुक्तांचा जो अधिकार आहे ती आयुक्तांनी बजेटची म्हणजे महानगरपालिकेची लेखाजोखा जो आहे तो सभागृहाच्या समोर प्रथम स्टँडिंग कमिटीच्या समोर आणि स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून महासभेच्या समोर ठेवला पाहिजे. आता प्रत्येक जण येणार साहेब तरतूद बजेट आहे बजेट देव म्हणजे आपल्याकडे म्हणजे येणारा इन्कम सोर्स महापालिकेचा काय आहे आणि येणाऱ्या इन्कम वरती आपल्याला काय काय गोष्टी करणं बंधनकारक आहे, खर्च कसा होतो हे सर्व वस्तुस्थितीचा लेखाजोखा आम्ही स्टँडिंग कमिटीच्या समोर मांडतो आणि कलम 95 प्रमाणे आम्ही ते मांडतो आणि स्टँडिंग कमिटीमध्ये याच्यावरती चर्चा होऊन हे अभिप्रेत असतं की आयुक्तांनी सादर केलेलं जे बजेट आहे म्हणजे आम्ही फक्त तुमच्या समोर वस्तुस्थिती ठेवलेली आहे की आपल्या महापालिकेमध्ये एवढं उत्पन्न आहे एवढा खर्च आहे कंपल्सरी आणि बाकी डेव्हलपमेंटसाठी एवढे पैसे आपल्याकडे शिल्लक राहतात किंवा असं परिस्थिती आहे एवढं येऊ शकतं. अंदाज कसा असतो की गेल्या वर्षी एवढं झालंय तर या वर्षी किती होऊ शकतं. पिछली 15 तारीख की महासभा में कविता पंजाबी मैडम और हमने एक अशासकीय प्रस्ताव दिया था. जो मेनसा बिल्डिंग गिर गई थी उनके जो निधन हुआ था जो लोगों का उनको 5-5 लाख रुपया देने का और भरत खरे जिनका एक्सीडेंट हुआ था वो 5 लाख उनकी वो पैसे राशि 5-5 लाख की राशि उनके परिवार को मिलनी चाहिए, वो मिली नहीं अभी तक. एक हफ्ते के अंदर कमिश्नर सर आपको 5-5 लाख की राशि कोणार्क अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर 1 खेमानी परिसरातील नाला व महारळगाव येथील नाला या नाल्यांचे सांडपाणी जशीच्या तसे उल्हास नदीत सोडले जाते. शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या दखलीनंतर आता हे सांडपाणी प्रक्रियेनंतर उल्हास नदीत सोडले जाण्याची चर्चा सध्या उल्हासनगर शहरात सुरू आहे. याच संदर्भात आम्ही बातचीत केली उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांच्याशी. उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये खेमानी नालाचं सध्या जे काम चालू आहे तो आहे खेमानी नाल्याचं काम महानगरपालिकेमार्फत चालू आहे. त्याच्याच बाजूला एक मारळगाव वस्तीमधून येणारा जो नाला आहे तो ग्रामीण भागामधून तो त्या ठिकाणी नाला येतो आणि आमच्या हद्दीमध्ये तो उल्हास नदीमध्ये जातो. तर ती आम्ही परवा पाहणी केली आणि तसं निदर्शनास आलेलं आहे आणि MJPला आम्ही असं पत्र देत आहोत की त्यांनी वरती जे मारळगाव नाल्यामध्ये इंडस्ट्रीयल म्हणजे त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे काही कारखाने असतील किंवा जे पाणी उपलब्ध करणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांचं पाणी त्यांनी तिथून बंद करावं. आमच्या हद्दीमध्ये ते पाणी येऊ देऊ नये म्हणजे ते डायरेक्ट पाणी नदीमध्ये जात आहे आणि आमचं सध्या ट्रीटमेंट फक्त खेमानी नाल्याच्या पाण्यावरतीच चालू आहे. त्याचं वॉटर ट्रीट करून आम्ही ते पाणी हे करतो परत सोडतो. परंतु या खेमानी नाल्याच्या पूर्वेला जो नाला आहे त्याचं डायरेक्ट पाणी नदीमध्ये जात आहे. तर त्यामुळं आम्ही त्या ग्रामपंचायतला देखील पत्र देणार आहोत की त्या पाण्याचा बंदोबस्त त्यांनी करावा आणि ते पाणी उल्हास नदीमध्ये येऊन मिळणार नाही याची दक्षता घ्यावी आणि MJPला देखील आम्ही तसं कळवणार आहोत. आणि संबंधित आमचं जे 5 वर्षाचं खेमानी नाल्याचं मेंटेनन्सचं टेंडर दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये 100 HP 3 मोटारी आहेत आणि 50 HP 2 मोटारी आहेत. त्याच्यातल्या म्हणजे एक स्टँड बाय मोटर असते 2 चालू राहतात आणि 50 HP 2 आहेत त्याच्यामध्ये एक चालू राहते एक स्टँड बाय राहते. पण परवा असं निदर्शनास आलेलं आहे की 2 या 5 मोटारीपैकी एक 100 HP आणि एक 50 HP मोटर बंद आहे. तर त्यामुळं ते पाणी उपसा करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि त्याचं म्हणजे मोटर चालू केली की शॉर्ट होते असा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर उद्या बैठक घेऊन मी स्वतः व्हिजिट करेन आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देऊन यापुढे असं होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही काळजी घेऊ. कोणार्क अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर 3 छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सर्व श्रमिक सेनाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सर्व श्रमिक सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. पाहूयात सविस्तर बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण सर्व श्रमिक सेनेची स्थापना सन्मान्य राजसाहेबांनी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. तसं पाहायला गेला तर असंघटित कामगार, बांधकाम कामगार, नाका कामगार हा तसा दुर्लक्षित असलेला आणि शासकीय सुविधांपासून वंचित असलेला घटक आहे.
या कामगारांकडे कुठचेही कामगार नेते किंवा कामगार संघटना किंवा एखादी पॉलिटिकल संघटना किंवा राजकीय संघटना ज्या आहेत या बिलकुल लक्ष द्यायला मागत नाहीत. या कामगारांकडून सतत कामं करून घ्यायची आणि बाकी मात्र त्या लोकांना ज्यावेळी मोबदला द्यायची वेळ येते त्यावेळी मात्र हात आखडते घ्यायचे, अशा पद्धतीची कामं प्रत्येक संघटनेकडून आणि प्रत्येक लोकांकडून होत असतात. तर महाराष्ट्र नवनिर्माण सर्व श्रमिक सेना यांनी असंघटित कामगार, राखा कामगार, त्याच्यानंतर बांधकाम कामगार यांची संघटना स्थापन केलेली आहे. या लोकांना शासनाकडून येणाऱ्या सर्व सुविधा, शासनाकडून येणाऱ्या सर्व सोयी, भविष्य निर्वाह निधी, त्याच्यानंतर ॲक्सिडेंटल विमा, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, या सगळ्याची काळजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या कामगारांची घेईल. त्यांना या सर्व शासकीय सुविधा मिळवून देण्यात येतील आणि त्यांचे असलेले इतर कुठचेही प्रश्न असतील आणि समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळवून द्यायचं काम येत्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल. सध्या त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. मी सन्माननीय राजसाहेबांच्या वतीने एवढी ग्वाही देतो की नक्कीच आम्ही ह्या असंघटित कामगारांना ज्या पद्धतीने माथाडी कामगारांना मान सन्मान समाजामध्ये मिळतो तसाच मान सन्मान आम्ही असंघटित कामगारांना मिळवून देऊ, याची ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देतो. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरातील मंजू अपार्टमेंटमध्ये गरीब सिंधी कुटुंब राहतं. या कुटुंबाकडे स्वतःचे घर दुरुस्त करण्याकरिता देखील पुरेसे पैसे नाहीत. या गोष्टीची माहिती सिंधी काउन्सिल ऑफ इंडियाला मिळताच त्यांनी अर्थातच सिंधी काउन्सिल ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी या कुटुंबाची मदत करण्याचे ठरवले. काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊयात. जय झूलेलाल. त मंजू अपार्टमेंट में नेताजी ते फ्लैट में कुछ उन्हनि जो कम हो, वो परिवार नीडी हुयो. सिंधी काउंसिल ऑफ इंडिया के उन्हनि अप्रोच कयो. असां सुरेश रूपचंदाणी ऐं विजय ताराणीअ खे थैंक्स चवंदुमि त उन्हनि खे अॻिते आणे करे इन कम खे खणी करे उहो कमु कराइण जी जवाबदारी खयूं. असांजा अमेरिका मां आयल बाबाणी उन्हनि इन परिवार जे कम जी जवाबदारी खई. त अॼु अहिड़ा घणा ई शहर में जेके ज़रूरतमंद परिवार आहिनि त उहे सिंधी काउंसिल ऑफ इंडिया सां इन बारे में ॻाल्हाए सघनि था. उन्हनि खे कहिड़ी बि तकलीफ़ हुजे असां कोशिशि कंदा आहियूं त असां उन्हनि जा प्रॉब्लम सॉल्व कयूं. जय झूलेलाल. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर एक धोबीघाट परिसरातील बाल शिवाजी उद्यानाची दुरावस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दखलीनंतर आम्ही कोणार्क न्यूजच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर प्रशासनाद्वारे या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले व आता बाल शिवाजी उद्यान पूर्णपणे नव्याने सुशोभित करण्यात आलेले आहे. पाहूयात सविस्तर बातमी. उल्हासनगर एक धोबीघाट परिसरातील हे बाल शिवाजी उद्यान. काही दिवसांपूर्वी कोणार्क न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक बातमी दाखवली होती. ज्या बातमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या उद्यानाची दुरावस्था लोकांपर्यंत पोहोचवली. ज्यानंतर प्रशासनाने या बाबीची दखल घेतली आणि या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले. ज्यानंतर आता हे उद्यान पूर्णपणे सुशोभित झाले आहे आणि बालकांना खेळण्यासाठी हे तयार झालेले आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. गेल्या 24 फेब्रुवारीला कल्याण येथील वालदुनी परिसरात बुद्धरूपाचे लोकार्पण व चंक्रमण स्तूपाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येत उपस्थित होते. पाहूयात सविस्तर बातमी.
कोणार्क अपना शहर अपनी बातें। पुलवामा आतंकवादी हल्ल्यास भारतीय वायुसेनाने तोडीस तोड उत्तर दिले, ज्याचा जल्लोष उल्हासनगर 3 छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या द्वारे साजरा करण्यात आला। पाहूयात सविस्तर बातमी। आमच्या भारताच्या आर्मीने जो इशारा दिला होता, तुम्ही आमचे 40 मारले, आम्ही तुमचे 4000 मारू, आणि ते काल रात्री आम्ही करून दाखवलेलं आहे। आम्ही पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो। एवढूचा पाकिस्तान किती पडपडतो आणि त्याचा कसं त्याला त्याची जागा दाखवायची ही हिम्मत आमच्या भारतीय सैन्यामध्ये आहे, आणि आम्ही काल ते करून दाखवलेलं आहे। भारत माता की जय! भारत माता की जय! आज पहाटे 3:30च्या सुमारास जे आपल्या भारतीय वायुसेनेने त्या पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांचे जवळजवळ 200हून अधिक सैनिक दहशतवादी मारले आणि त्यांना कंठस्नान दिलं। हा जो बदला आहे तो आपल्या भारतीय वायुसेनेने एक हिम्मत दाखवून जो पूर्ण केला आहे, आणि त्याचा एक जल्लोष म्हणून आज उल्हासनगर शहरामध्ये पेढे फटाके वाटले, पेढे वाटून आम्ही त्याचं स्वागत केलं आणि हा एक जल्लोष आपण केला आहे। त्याच व्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे कोणतंही राजकारण न करता ज्या वेळेस पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करतो आणि आम्ही कसे एक आहोत हा उद्देश आम्ही या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि पाकिस्ताननी कधी पण असे हल्ले होतील आणि त्या टायमाला ज्या वेळेस गरज पडेल तर हा संपूर्ण भारत देश एक असणार आणि पुढे देखील राहणार। धन्यवाद। कोणार्क अपना शहर अपनी बातें। पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनाने पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानचे 300 आतंकवादी मारले, ज्याचा कौतुक उल्हासनगर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले व त्यांनी कौतुक केले भारतीय वायुसेनाचे। आज बहुत खुशी की दिन है, हमारे भारत का गर्व है। हमारे नरेंद्र मोदी गर्व से कह सकते हैं कि प्रधानमंत्री है। हमें बहुत गर्व है पूरे भारत की जनता पार्टी को। गद्दार देश पाकिस्तान जिसने 14 तारीख को हमारे पर पीठ में छुरा भोंका था, आज उसको हमने दिखा दिया, उसकी सलत में दिखा के बम फोड़ के उसके आतंकवादियों पर हल्ला करके 300 लोगों से ज्यादा उनको खत्म कर दिया। अब उनको घर घर घुस के मारेंगे, उनका हुक्का पानी सब बंद करेंगे। जैसा कहा जाता है गांव में, हुक्का पानी बंद करो मतलब टमाटर बंद करो, आलू बंद करो, भिंडी बंद करो, और उसका पानी तक बंद कर देंगे, उसको जीवन का खत्म कर देंगे। अब घर में घुस के एक एक आतंकवादी को मारेंगे। हिंदुस्तान जिंदाबाद, वंदे वंदे। मैं आम जनता से बात कहना चाहूँगा कि 14 फरवरी को हमारे भारत देश पे हमला हुआ और 26 तारीख यानी कि 12 दिनों के अंदर हमने ईद का जवाब पत्थर से दिया है। पाकिस्तान ख्याल में रख, चुन चुन के मारेंगे। पाकिस्तान पाकिस्तान। देखिए, आपने काफ़ी समय से देखा होगा जब से पाकिस्तान ने हमारे पीठ के पीछे हमारे नौजवानों के ऊपर वार किया, मोदी जी जो भी जहाँ पे भी जाते थे एक ही भाषण में बोलते थे, जो आपके मन में है वो मेरे मन में है। आज उठते ही सवेरे सबके मन में जो बातें थी आज वो सुनने में आई कि हिंदुस्तान ने आधी रात को 3:30 बजे पाकिस्तान के ऊपर वार किया है। सबके मन में खुशी की लहर छा गई। जो सबके दिल में था कि आखिर हिंदुस्तान कौन सा कदम उठाएगा, कब उसके ऊपर आक्रमण होगा और कब उसके ऊपर अटैक करेगा। आज जब से आधी रात को वार हुआ है तब से हिंदुस्तान के एक एक बच्चे के माँ बाप भाई बहन सभी शहरवासियों के मन में खुशी की एक लहर सी छा गई है। और हमें हिंदुस्तान के ऊपर फख्र है, नरेंद्र मोदी जी के ऊपर फख्र है। ऐसा हमारा प्राइम मिनिस्टर जिन्होंने जो कहा था कि हम करके दिखाएंगे, आज उन्होंने करके दिखाया है। कोणार्क अपना शहर अपनी बातें। उल्हासनगर शहरात भव्य रूपात संपन्न झालेल्या सीएम चषक या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच पार पडला। रोटरी मिडटाउन क्लब मध्ये विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले। पाहूयात सविस्तर बातमी। आज सीएम चषक की जो जिन्होंने पार्ट लिया था और जिन्होंने भी पार्टिसिपेट किया था, जिनको प्राइजेज हम आज फर्स्ट सेकंड थर्ड प्राइजेज दी, जिन्होंने भी कबड्डी खो खो वॉलीबॉल चाहे फुटबॉल और जो भी कंपटीशन थी, सिंगिंग कंपटीशन, डांसिंग, कैरम बोर्ड, अन्य 14 से 15 गेम्स थे जिनका हमने
यहाँ पे खेल खेले थे, बच्चे लोग ने खेल खेला था, आज उनको प्राइज़ दी गई। मैं सभी बच्चों का तहे दिल से शुक्रिया करता हूँ जिन्होंने भी यहाँ पे पार्टिसिपेट किया और जिन्होंने आज फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज़ लिया, उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। जो उन्होंने आज उल्लासनगर में एक इतिहास रहता है, जो CM चषक का जो कार्यक्रम एकदम सक्सेस गया, वो बच्चों की वजह से और स्कूल की वजह से, जिन्होंने पार्टिसिपेट करने के लिए हमें मौका दिया। और यहाँ से कुछ लोग, आज वॉलीबॉल टीम आज महाराष्ट्र लेवल पे उल्लासनगर की फर्स्ट नंबर पे आई, जिन्होंने बॉम्बे में पार्टिसिपेट किया। ऐसा नाम निकालने वाले हमारे उल्लासनगर के खिलाड़ी, यहाँ स्कूल के बच्चे हमेशा वह सक्रिय रहते हैं। मैं उन सबका तहे दिल से शुक्रिया करता हूँ और उनके पेरेंट्स का भी धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। उल्हासनगर 1 येथील भगत कन्यालाल झुलेलाल मंदिरात भगत कन्यालाल यांचा वर्षी उत्सव संपन्न झाला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सभी शहरवासियों के भगत कन्यालाल साहब जी वर्षे जो लख लख करोड़ करोड़ वाधायूं 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 बाबा जन दर ते लाल संजी दर ते यही अरदास आहे कि असां सभिनी शेवादार जी सारी साथ संगत जी रहिजी अचे सुख सां रहिजी अचे। आयो लाल कर हम यहाँ अभी खड़े हैं, भगत कन्यालाल जी का मंदिर है, झूलेलाल मंदिर। हर साल यहाँ चालीहे का मेला भी लगता है। आज उनकी 24वीं वर्षी है भगत कन्यालाल की, जिन्होंने अपने सर पे महाराणा साहब लेके चालीहा शुरू किया था। आज उनके सुपुत्र मनीष संभालते हैं और दीदी भी संभालती है, बन्नी दीदी भी। आप सबको नमानी विनती है कि मंदिर में दर्शन करके आप भी अपने लिए कुछ मन्नत मांगे। इच्छा पूर्वक मंदिर है। भगत कन्यालाल के लाल से यही प्रार्थना करना थे कि मुझे लाल साईं सिंधु नगर शहर जो वाधारो थे, धंधे व्यापार में बरकत पए, सभिनी जो भलो। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। आता एक नजर शहरातील अपराधिक घटनांवर। उल्लासनगर एक धुनीचंद कॉलेज परिसर में मोहम्मद अली नामक व्यक्ति के साथ मारपीट का मामला सामने आया है। संबंधित व्यक्ति के साथ समीर नामक व्यक्ति और उसके 3 साथीदारियों द्वारा मारपीट की गई है। पूरा मामला उल्लासनगर एक पुलिस स्टेशन में दर्ज और पुलिस IPC की धारा 323, 324, 504, 506 और 34 के तहत आगे की कार्रवाई कर रही है। उल्लासनगर 2 गजानन मार्केट परिसर से पुलिस ने 2 व्यक्तियों को सार्वजनिक जगह पे जुआ खेलते हुए गिरफ्तार कर लिया गया है। जिन व्यक्तियों को पुलिस ने गिरफ्तार किया उनके नाम कुछ इस प्रकार है: रामा टिकाधारी और भगवंत सिंह चंदू। ये पूरा मामला उल्लासनगर एक पुलिस स्टेशन में दर्ज और पुलिस IPC की धारा महाराष्ट्र जुआ कायदा कलम 12A के तहत आगे की कार्रवाई कर रही है। उल्लासनगर 3 सावित्री फुले नगर परिसर से पुलिस ने विजय गौड़ नामक व्यक्ति को अवैध तरीके से गावठी दारू का व्यापार करते हुए गिरफ्तार कर लिया गया। यही नहीं, संबंधित व्यक्ति से पुलिस ने गावठी दारू बनाने की सामग्री भी बरामद की है। ये पूरा मामला मध्यवर्ती पुलिस स्टेशन में दर्ज है और पुलिस महाराष्ट्र प्रोविजन एक्ट 65E के तहत आगे की कार्रवाई कर रही है। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। Hey guys, this is Meghna Ghag. Welcome to the all new episode of Beauty Secrets. Guys, आज के इस एपिसोड में मैं आपको अपर लिप्स के हेयर परमानेंटली घर पर ही कैसे आसान तरीके से रिमूव करते उसकी एक आसान सी होम रेमेडी बताऊंगी। सो लेट्स हैव अ लुक। अपर लिप्स हेयर रिमूवल मास्क बनाने के लिए हमें चाहिए एवरयूथ पील ऑफ मास्क, एलोवेरा जेल और लास्ट में हम इसमें ऐड करेंगे थोड़ी सी हल्दी। फिर हम सभी इन इंग्रेडिएंट्स को अच्छे से मिक्स कर लेंगे। इस पील ऑफ मास्क को आपको अपने फिंगर टिप्स की मदद से या ब्रश की मदद से आपके अपर लिप्स एरिया में अप्लाई करना है। याद रहे कि इस पील ऑफ मास्क की जो थिकनेस है वो थोड़ी सी मीडियम थिक होनी चाहिए ताकि आपके जो हेयर है वो अच्छे से रिमूव हो पाए। पील ऑफ मास्क में एडेड एलोवेरा आपके अपर लिप्स एरिया को स्मूथ रखेगा और आपको इस एरिया में कभी भी रैशेस की प्रॉब्लम नहीं होगी। इस पील ऑफ मास्क में एडेड हल्दी आपके अपर लिप्स एरिया के ब्लैक पिगमेंटेशन को ट्रीट कर उसे हमेशा के लिए रिमूव करती है।
तो गाइज आज के लिए बस इतना ही। ऐसे ही और भी मजेदार और उतने ही इफेक्टिव ब्यूटी वीडियोस देखने के लिए देखते रहिए ब्यूटी सीक्रेट्स। बाय बाय। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। प्रत्येक नागरिकाला आपल्या शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची माहिती असायलाच हवी आणि आपल्या शहरात घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक आणि आर्थिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल मंच टीव्ही। तर आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। तोपर्यंत पाहत राहा कोणार्क, अपना शहर अपनी बातें। धन्यवाद।